आपल्या गावात करणी करणारा कोणी आहे का? पुन्हा करणी करायची मॅडम. मावली सांभाळ होत तुझी गते जाळ लख होऊ दे. आपल्या गावाला जी काही नावं ठेवली जात आहेत त्याचा विचार कोणी करताय का? कोणाची नजर लागली ना गावाला काहीच कळत नाही बघ. माशांनी चेहरा सकट अख्खी बॉडी बी खाली. त्या तिघांच्याही बॉडीवर सारख्या जखमा आहेत. नाही, ती खूप महत्वाची भूमिका होती. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तशी अभिनेत्री मी खूप सर्च करत होतो. ऑलमोस्ट सगळ्या अभिनेत्री मी सर्च केला. तुला वेगळं पण काढायला खूप आवडतं. जसं स्टोरीमध्ये मी डिफरंट करतो, बाबो, गुल्लर, पाणीपुरी, सालबर्डी, तसं कलाकारांमध्ये वेगळं पण आणि वेगळे कलाकार. मला असं वाटलं की श्रद्धा अंधश्रद्धा फरक आहे, तर यावरती भाष्य केलं पाहिजे. जे आजूबाजूला प्रकरण घडते ते कुठेतरी थांबावेत. एकच सिनेमा करू जो पॅकेजिंग असेल, जो बिग बजेट असेल, तर एकच छान करू ज्याचं COP आणि PN दोन्ही बेस्ट असेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल सिनेमा. माझ्यासोबत आता सालबर्डी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, चित्रपट हा लिहायला सुरुवात तुम्ही 2023 मध्ये केली. करेक्ट. कशी सुरुवात झाली की हा चित्रपट अंधश्रद्धा करणी, हे सगळं म्हणजे बरोबर आहे की ह्याच्यावर भर नाही दिला पाहिजे, पण ते दाखवलंही पाहिजे, तर ही कन्सेप्ट कशी सुचत गेली? अहिल्यानगर भागामध्ये नेवासा तालुक्यात अशा काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तर माझं गाव त्या परिसरातलं, त्यामुळे तशा घटना मी बऱ्याच वेळा ऐकल्या. मग ऐकल्यानंतर मला असं वाटलं की श्रद्धा अंधश्रद्धा फरक आहे, तर यावरती भाष्य केलं पाहिजे. कारण की नेहमीच मी रिअलिस्टिक फिल्म करण्याचा खूप प्रयत्न करतो, जे लेटेस्ट मध्ये आपल्या आजूबाजूला घडत आहे. जसं मी पाणीपुरी सिनेमा केला होता, 2024 ला रिलीज झाला होता, तर तो डायव्हर्स वरती होता. जे आजूबाजूला प्रकरण घडते ते कुठेतरी थांबावेत. तर तसंच आता जे घडते त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मग हा सिनेमाची सुरुवात झाली आणि त्या पुढे तो फ्लो मध्ये गेला सिनेमा. कशी कशी टीम जमत गेली? आणि आता तुमच्या सोबत आणखी 3 जण आहेत जे आता नाही आहेत आपल्यासोबत इथे. सगळ्यात पहिलं स्टोरी झाल्यानंतर मोठं चॅलेंज असतं की सिनेमाला प्रोड्यूस कोण करणार हा सिनेमा. बरोबर. तर माझ्याकडे 3 निर्माते होते, वेगवेगळ्या स्तरावरती तिघांची भेट झाली होती. तर या डॉक्टर गजानन जाधव सर, अनिल देवडे पाटील सर आणि राम जाधव सर, तर या तिघांनाच इंडिव्हिज्युअल सिनेमा करायचा होता. तर मी तिघांना इंडिव्हिज्युअल सिनेमा करण्यापेक्षा तिघांना मी पुण्यामधील वाकड च्या सयाजी हॉटेलमध्ये बोलवलं. 3 वेगवेगळे सिनेमा करण्यापेक्षा तिघांनी एकत्र एकच सिनेमा करू जो पॅकेजिंग असेल, जो बिग बजेट असेल, तर एकच छान करू ज्याचं COP आणि PN दोन्ही बेस्ट असेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल सिनेमा. तर त्या अनुषंगाने तिघांना एकत्र येऊन ही सिनेमाची मूड बांधली, जेणेकरून एक बजेट चांगला असावा. त्यानंतर सिनेमासाठी लागतात स्क्रीन प्ले डायलॉग साठी. तर माझ्याकडे सध्या खूप छान स्क्रीन प्ले वरती पकड असणारा रोहित शुक्र आहे, त्याला मी स्क्रीन प्ले डायलॉग साठी वर्कआउट केलं. या सिनेमामधील DOP म्हणजे सिद्धेश संतोष मोरे हा मागील माझ्या 4ही सिनेमाला सेम DOP आहे. तो माझा म्हणजे थोडक्यात उजवा हात आहे. मला जे थॉट असतात, मला जे अपेक्षित असतं, तो त्या करेक्ट आम्ही नजरेने खेळतो की मला काय अपेक्षित आहे. तर म्हणून सिद्धेश मोरे आला. आणि मागील फिल्म मधला माझा म्युझिक डिरेक्टर पद्मनाभ गायकवाड हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. पद्मनाभ म्युझिक डिरेक्टर म्हणून आले. आणि राहिलं कलाकारांची मांदियाळी म्हणतात, तर मला नेहमीच वेगळे कलाकार आणि कलाकारांमधलं वेगळं पण काढायला खूप आवडतं. जसं स्टोरीमध्ये मी डिफरंट करतो, बाबो, गुल्लर, पाणीपुरी, सालबर्डी, तसं कलाकारांमध्ये वेगळं पण आणि वेगळे कलाकार. जसं गिरी सर काहीतरी वेगळे पण आहे, अंशुमन दादा कॉमेडी सोडून मी खूप सिरियस मोड मध्ये. तर ते मला आवडतं खेळायला की काहीतरी वेगळं पण शोधायला. पण हेच डिरेक्टरचं काम असतं असं म्हणू शकतो आपण की एखाद्या कलाकारामधनं काहीतरी वेगळं प्रेक्षकांसमोर आणणं, आणि ते तुम्ही करताय. आता पूजा सावंत यांना, हिला मेन कॅरेक्टर आहे तिचं PI मनोरमा प्रधान, तर काय पहिली लिस्ट होती ज्याच्यात तिचं नाव आलं? ती खूप महत्वाची भूमिका होती. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तशी अभिनेत्री मी खूप सर्च करत होतो. ऑलमोस्ट सगळ्या अभिनेत्री मी सर्च केला, कन्फर्म गॅरंटेड, आणि तो रोल देईन आणि सिनेमाला खूप वेळ देईन. प्रीला, प्रेझेंटला, पोस्टला आणि प्रमोशनला मला हे अपेक्षित होतं. आणि त्यांचा 2006 साली आलेला लपाछपी सिनेमा, तर तो माझ्या डोक्यात होता. तर मला असं वाटत होतं की त्या भूमिकेला त्या 100% न्याय देईल. म्हणून मी जस्ट विचारलं त्यांना, आणि त्यांनाही आवड, खूप इच्छा होती पोलीस ऑफिसरची भूमिका करण्याची. आल्या
अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 100% अपेक्षा होती, त्यांनी 1000% त्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. मी समाधानी आहे, माझी टीम समाधानी आहे, निर्माते खूप हॅप्पी आहेत विशेष म्हणजे, आणि अर्थातच महाराष्ट्रातले प्रेक्षक वर्गही खूप हॅप्पी होते ती भूमिका बघून. भूमिकेला 200% न्याय भेटला. प्रत्येकाची नवीन भूमिका असल्यामुळे प्रेक्षक वर्ग पण खुश होईल आणि एवढे मोठे स्टार आहेत त्याच्यात, त्यामुळे चित्रपट हिट होणारच आहे. काय सांगाल प्रेक्षकांना? की आवर्जून एक पॅकेजिंग सिनेमा मी आणलेला आहे, ज्याच्यामध्ये सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा, क्राईम, हॉरर एलिमेंट सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. 4 एंटरटेनिंग गाणे आहेत, ज्याच्यामध्ये फोक सॉन्ग आहे, जगदंबा, लावणी सॉन्ग आहे, मंजुळा, इमोशनल गाणं वडिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अंगाई या सिनेमामध्ये आहे, आणि एक जबरदस्त असं रॅप सॉन्ग आहे. असं पॅकेजिंग सिनेमा आहे. तर प्रेक्षकांना आवर्जून एक सांगू, 17 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहा. आम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे सिनेमा केला तेवढ्याच प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट द्या, जे योग्य वाटेल त्या. आम्ही वाट पाहतोय तुमच्या कमेंटची. कमतरता असेल तर भरून काढू, आणि खूप छान वाटलं तर आशीर्वाद रूपे आम्ही ते स्वीकारू. एवढंच सांगतो. 17 एप्रिल सालबर्डी. थँक्यू.